ऐका. विषय आहे जागर मराठीचा आपल्या मायबोलीचा. हा नाश थांबवा, हा नाश थांबवा, हा नाश थांबवा, हा नाश थांबवा, मायबोलीचे तन मन जळते आहे. हा नाश थांबवा, मायबोलीचे तन मन जळते आहे. ही मायबोली भाषेच्या समस्येने रडते आहे. ही मायबोली भाषेच्या समस्येने रडते आहे. हा नाश थांबवा, हा नाश थांबवा, हा नाश थांबवा. अरे बाप रे, ये क्या हुआ? आप ऐसा क्यों कर रहे हो? आप कौन हो? काय, मला ओळखलं नाहीस? नहीं पहचाना. अरे दोस्तों जरा इधर का. क्या आप इन्हें पहचानते हो? नहीं, मैंने तो इधर इनको कभी नहीं देखा. नहीं देखा. कसं ओळखणार? याआधी माझी गरज कधी तुम्हाला वाटलीच नाही, परंतु आता माझी परिस्थिती अशी आहे की सहनही होत नाही आणि सांगता येत नाही. बरं तर मैत्रिणी, तुम्हाला मराठी समजते का? म्हणजे काय? आम्ही मराठीच आहोत. चला मित्रांनो, ओळख करू. हाय, माय नेम इज स्वरा. नमस्कार, मी काव्य कोरडे. राम राम मंडळी, मन नाव पायलपा शेवर का. हेलो फ्रेंड्स, माय नेम इज साई. नमस्ते दोस्तों, मेरा नाम पीयू बरनवाल है. खरंच की काय? पण तुम्ही अशा परक्या भाषेत का बोलतात? तुम्हाला आपल्या मातृभाषेत बोलायला लाज वाटते का? तुम्हाला आपली मायबोली आवडत नाही का? हल्ली सर्वजण परक्या भाषेतच तर बोलतात, त्यात काय. अरे पण अशाने एक दिवस तुम्ही आपल्या मायबोलीला विसराल. मायबोली म्हणजे आपल्या आईसारखी. आपल्या आईला विसरता का कोणी? नाही. बरं तर मैत्रिणींनो, तुम्ही तुमच्या आई वडिलांशी बोलतात का मराठीत? अहो, आमच्या आई वडीलच आम्हाला इंग्रजी बोलण्यात आग्रह करतात, त्यात काय. हल्ली मातृभाषेला कोण विचारतंय? अरे देवा, काय आली ही परिस्थिती? कुठे गेला तो मराठीपणा? काय वाटत असेल आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना? आपल्या मातेचं सर्वस्व नष्ट करताना तुम्हाला काहीच कसे वाटत नाही? आपणच मराठी बोललो पाहिजे. आपण मराठी बोललो नाही तर आपल्या मातृभाषेचं अस्तित्वच राहणार नाही. हो हो, अस्तित्वच राहणार नाही. त्याचा परिणाम काय होईल माहित आहे का तुम्हाला? काय होईल? महाराष्ट्रात मराठी भाषेचे अस्तित्व संपुष्टात येईल. हो हो, संपुष्टात येईल. अशाने एक दिवस मराठी माणसाची ओळखच राहणार नाही. हो हो, ओळखच राहणार नाही. अरे, आपल्या मायबोलीचा अभिमान आपणच बाळगला पाहिजे. हो हो, आपणच बाळगला पाहिजे. इतर भाषिकांना आपल्या मायबोलीचे महत्त्व पटवून द्यायला पाहिजे. हो हो, महत्त्व पटवून द्यायला पाहिजे. सर्वात प्रथम आपणच मराठी बोलायला पाहिजे. हो हो, आपणच मराठी बोलायला पाहिजे. आपण आपल्या मायबोलीचं शिक्षण घ्यायला हवे. हो हो, मायबोलीचं शिक्षण घ्यायला हवे. आपण आपल्या मातृभाषेतच बोलले पाहिजे. हो हो, मातृभाषेतच बोलले पाहिजे. चला तर मग जाणून घ्यायचे तिचे महत्त्व. हो हो, जाणून घ्यायचे. खरं तर आपल्या मातृभाषेत अत्यंत गोडवा आहे. हिचा पाया संत ज्ञानेश्वरांनी रचलेला आहे. आता विश्वास मते देवे, एने भाग्य ने दोषावे, दोषोनी मज द्यावे, पसाय दान हे, जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. आपल्या मराठी भाषेला लेखक, लेखिका, कवी, कवयित्री यांनी सजवले व राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. माझी भाषा माझी आई, अर्थभावनांना देई. माझी भाषा माझी आई, अर्थभावनांना देई. तिच्या लहावे ऋणात होऊ नये उतराई. तिच्या लहावे ऋणात होऊ नये उतराई. माझी भाषा माझी आई, अर्थभावनांना देई. माझी भाषा माझी आई, अर्थभावनांना देई. तिच्या एकेका शब्दाला रत्नकांचनाचे
त्यासाठी समजले का माय मराठीचे महत्व? हो समजले. तर मित्रांनो, आत्ताच आपण आपल्या मातृभाषेचे विविध रूपे आणि महत्त्व समजून घेतली. चला तर मैत्रिणींनो, आपण एक शपथ घेऊया. हो शपथ घेऊया. आम्ही आपल्या मातृभाषेचा आदर करू. आम्ही आपल्या मातृभाषेतच संवाद करू. आम्ही आपल्या मातृभाषेच्या समृद्धीसाठी सदैव प्रयत्न करू. जय